कधी शेवटी एवढा गौरवशाली असतो की तो पराभव वाटतच नाही. रासपर्व ही भोसले घराण्यातल्या शेवटच्या राजपुरुषावर लिहिलेली कादंबरी आहे. आप्पासाहेब भोसले यांचे इंग्रजांशी जोपर्यंत संबंध चांगले होते तोपर्यंत इंग्रजांनी त्यांना सत्तेवर राहू दिलं, पण जेव्हा संबंध बिघडले तेव्हा त्यांना कैद करून उत्तरेकडे पाठवण्यासाठी सुरुवात झाली. त्यांना जबलपूरला नेले असताना ते तिथून पळून गेले आणि पुढे जवळपास 14 वर्ष त्यांनी इंग्रजांना गुंगारा दिला. इंग्रजांच्या कैदेतून पलायन केल्यानंतर आप्पासाहेब आशीरगडला गेले. तिथल्या किल्लेदाराशी सोबत करून त्यांनी इंग्रजांशी लढण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या वेढा पडल्यानंतर आप्पासाहेब तिथून निसटले आणि ते भोपाळला गेले. भोपाळ नंतर त्यांनी त्यांचा प्रवास हा लाहोर आणखी अनेक ठिकाणी झाला आणि इंग्रजांशी विरोध करण्यासाठी त्यांनी आपली फौज निर्माण केली आणि ती फौज निर्माण करून कसा संघर्ष केला हे आपल्याला त्यात वाचायला मिळेल. इंग्रजांशी लढण्याचे प्रयत्न यशस्वी झाल्यावर आप्पासाहेबांनी जोधपूरच्या मान मंदिरात आश्रय घेतला. इथेच ते शेवटपर्यंत राहिले, पण ते इंग्रजांना शरण गेले नाही. शेवटपर्यंत ते हेच म्हणत होते की नागपूरच्या सत्तेवर माझा अधिकार आहे आणि जर मला सिंहासनावर बसवलं तरच मी आपल्याशी समझोता करेन, अन्यथा मी भिकाऱ्यासारखे जगून मरण पत्करेन. रासपर्व ही आप्पासाहेब भोसलेंनी दिलेल्या एकाकी झुंजीची कहाणी आहे. भोसले घराण्याच्या संघर्ष गाथेचे 5वे पुष्प.